The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 अनकट म्हणजेच अनएडिटेड या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत नाशिकच्या क्षितिजाला आकार देणारं एक अनुभवी व्यक्तिमत्व, आर्किटेक्ट विजयजी सोहनी. एक दूरदर्शी वास्तुविशारद ज्यांना डिझाईन आणि शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. आर्किटेक्ट सोहनी यांच्याशी संवाद साधणार आहेत आपले होस्ट, माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी. पौराणिक काळापासून असलेला स्थापत्याचा वारसा जपत नाशिक शहर कशी डेव्हलपमेंट साधू शकतंय या विषयावरील हे विचारमंथन खास आपल्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार. मी नितीन उपासनी. गेल्या काही दिवसांपासून व्हॉइस विस्टाच्या माध्यमातून आपण मला भेटता आहात. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख करून घेतात, त्यांची माहिती घेतात आणि मला असं वाटतं की तुमचे रिस्पॉन्सेस पण खूप छान छान आले. आपले मेल बघितलेत, आपले मेसेज बघितले आणि मग पूजा प्रसूनच्या माध्यमातून हा जो व्हॉइस विस्टा पॉडकास्ट आपण या ठिकाणी सादर केला. तुम्हाला लक्षात आलं असेल की गेल्या काही दिवसात आपण यावरती वेगवेगळ्या क्षेत्रातले बोलतोय. मी नितीन उपासनी, पुन्हा मी परिचय करून द्यायची गरज नाही, पण आज जे नवीन पुन्हा ऐकतात त्यांच्यासाठी मी सांगेन, मी ॲज अ जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र मधून जस्ट सेवानिवृत्त झालो आणि मग एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप घटकांना भेटलो. एज्युकेशन सेक्टर मधल्या खूप लोकांशी संबंधही आला. पण ह्या सेक्टर व्यतिरिक्तही असे खूप सेक्टर आहे की डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला ह्या लोकांचा जो आहे तो परिचय होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात स्पेशली जे युथ आहेत, स्पेशली जे समाजातले वेगवेगळे घटक आहेत, यांना समाजातल्या या वेगवेगळ्या रत्नांचा परिचय व्हावा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बघितलं की बिल्डर लॉबीज आहेत, त्यानंतर आपली आर्किटेक्चरच आहेत, फिजिकल बदले आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करताना आज आपण एक नवीन व्यक्तिमत्व तुमच्या पुढे घेऊन येतोय. मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी एक ऍडव्हर्टाईज पाहिली असेल, व्हॉट अ आयडिया सर्च, व्हॉट अन आयडिया सर्च. ह्या आयडियाच्या नावाच्या मागे असलेलं एक व्यक्तिमत्व, ज्यांनी नाशिकची एक दिशा, ज्यांनी नाशिकची एक सस्टेनेबिलिटी आर्किटेक्चरची जी आहे ही डेव्हलप करताना स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. स्वतःचं अस्तित्व कसं, तर नाशिक हे हिस्टॉरिकल आहे. नाशिकची ओळख आता एज्युकेशनल हबकडे होताना या हिस्टॉरिकलची एज्युकेशनची सांगड घालून स्वतःचं एक आर्किटेक्चरल फर्म निर्माण केलं. आणि या फर्म मधून किती विद्यार्थी तयार व्हावे, की असे असंख्य विद्यार्थी आहे की ज्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आता नाशिक डेव्हलप होताना दिसतंय. तुम्ही नाशिकला ओळखतात. नाशिक जसं मी म्हटलं की हिस्टॉरिकल आहे, इथे जुने वाडे आहेत, सरकार वाड्यासारख्या एक आठवणी आहेत. या आठवणीतून कपालेश्वरासारखे एक चांगले चांगले त्या ठिकाणी मंदिर आहेत. आणि ह्याला आता तुम्ही बघितलं तर खूपशा छानशा इमारतींमधून नाशिकचं ग्लॅमर वाढलंय, कारण शैक्षणिक संस्था वाढल्यात, रस्ते डेव्हलप झालेत. मग या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये नाशिक अजून डेव्हलप होताना आपल्याकडे कुंभमेळा येतो. या कुंभमेळ्यातून नाशिक डेव्हलप होताना आपल्याला दिसतं, तुम्हाला आम्हाला. पण या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये ज्यांचा की रोल आहे अशा आज व्यक्तिमत्वाला तुम्हाला मी तुमची भेट घालून देतोय. आपला आज आपण सगळेजण लकी आहोत की अशी एक पर्सनॅलिटी, असं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी या सेक्टरमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं, स्वतःचं एक ग्लॅमर निर्माण केलं आणि डाऊन टू अर्थ राहून नाशिकचं एज्युकेशनल हब डेव्हलप करताना आर्किटेक्चरल स्वतःचं एक कौशल्य, स्वतःची एक बुद्धिमत्ता, स्वतःचं एक प्लॅनिंग आणि नॉट ओनली प्लॅनिंग, ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, असं आज एक व्यक्तिमत्व आपल्यात आलेलं आहे. मी स्वागत करतो आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये, ज्यांचं नाव आहे आर्किटेक्ट विजय सोहनी सर. सर, स्वागत आहे आपलं या शो मध्ये. आर्किटेक्ट विजय सोहनी आज आपल्या सर या शोला आपलं स्वागत आहे. हा व्हॉइस विस्टा हा जो एक आम्ही पॉडकास्ट या ठिकाणी घेतलेला आहे, मला असं वाटतं की मी एज्युकेशन मधून काम करताना जे मला लक्षात आलं की या देशाचं, या शहराचं, या राज्याचं युथ जे आहे हे तुमच्याकडे पाहून त्यांना आयडॉल्स मिळतात आणि पुढे चालण्यासाठी, पुढे घडण्यासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी काहीतरी करण्याचं ज्यांच्यात ऊर्जा आहे
खूप पोटेन्शियल आहे. तर यांना घडवताना तुमच्यासारख्या ॲडॉल्टच्या माध्यमातून घडावं म्हणून मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो आणि आजच्या संवादाला मी सुरुवात करतो. मी आपल्याला असा प्रश्न विचारतो की मुळामध्ये आपलं जे आर्किटेक्चरल आहे, सरांचं एक नवीन परिचय करताना झालं की आयडिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सरांचं आहे, आणि मग ह्या कॉलेजचं थीम आपल्याला कसं सुचलं? मी आयडिया सुरू होण्याच्या अगोदर मराठा विद्याप्रसारक समाजाचं जे आर्किटेक्चरचं कॉलेज आहे त्याचा मी पहिला प्रिन्सिपल, आणि 16 वर्ष ते कॉलेज मोठं करण्यामध्ये मला खारीचा वाटा आहे. आणि हे करत असताना 2004 साली जी आर्किटेक्चर एज्युकेशन आणि प्रोफेशनला गव्हर्न करणारी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणून केंद्रीय स्तरावरती एक संस्था आहे, जसं मेडिकल काउन्सिल आहे तसं, त्या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून निवडलो आणि पुढे जवळपास 8 वर्ष मी त्या पदावरती काम केलं. तर हे करत असताना आम्हाला एक गोष्ट महत्वाची करायला लागत होती, ती म्हणजे वेगळ्या वेगळ्या आर्किटेक्चर महाविद्यालयामध्ये कशा सोयी पाहिजेत, कसे शिक्षक पाहिजेत, किंवा शिक्षणाची गुणवत्ता कशी पाहिजे, ही राखण्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्यावरती एक प्रकारचा अंकुश ठेवायचं काम आमच्याकडे होतं. आणि ते करताना मी ज्या वेळेला तिथे गेलो तेव्हा मला लोक असं म्हणायला लागले, अहो या एवढ्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ते ज्या फीज मिळतात त्या शक्य होत नाही, त्यात काही कटिंग कॉर्नर्स म्हणतो आपण तसं करायला लागतं. तर तेव्हा मी ठरवलं नाही की लोकांसमोर आपण हे एक दिशादर्शक किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह असा प्रोजेक्ट उभा करायचा. आणि मग त्यावेळेला आम्ही 2006 साली आयडिया हे कॉलेज काढलं. हे कुठलाही म्हणजे पुढारी वाईट असतात असं माझं म्हणणं नाही, पण हे पुढाऱ्यांचं कॉलेज नाही, हे मी आर्किटेक्टसाठी सुरू केलेलं कॉलेज. मग आता नाशिकची जी डेव्हलपमेंट आपण बघताय, नाशिक असं म्हणतो आपण की मंत्रभूमीपासून यंत्रभूमीकडे, यंत्रभूमीकडून आता एज्युकेशनल हब होत आहे. या नाशिकच्या या सगळ्या सेक्टर मधून आर्किटेक्चरल जे तुमचं कन्सेप्ट आहे, जे थीम आहे, याची सस्टेनेबिलिटी आपण कॅल्क्युलेट करताना नाशिक डेव्हलपमेंटशी अशी आपण कसं काय आपण ना बऱ्याचशा वेळेला फार वरवर सगळ्या गोष्टींकडे बघतो. आपल्याला जर एखाद्या शहराची जडणघडण कशी होते किंवा कशी झाली हे जर समजून घ्यायचं असेल तर इतिहासात जायला लागतं. आणि नुसतं इतिहासात जाऊन चालत नाही, तर त्या शहराची जडणघडण होताना त्याला कुठली कारण महत्वाची होती, कुठल्या कारणामुळे ते डेव्हलपमेंट झाले हे बघावं लागतं. आता उदाहरणार्थ आपण अगदी सरळ असं म्हणतो की बाबा काय राम इथे राहायला होते, प्रभू रामचंद्रांच्या काय वगैरे असं सगळं म्हणतात. प्रत्यक्षामध्ये नाशिकची सुरुवात जी झालेली आहे ती गोदावरी नदीच्या काठी एक गाव म्हणून झाली, हे विसरून सांगणार नाही. म्हणजे याच्यात मी अधोरेखित करू इच्छितो की गोदावरी नदीच्या काठी म्हणजे नदीचं स्थान फार महत्वाचं आहे. आणि साधारणपणे ज्या वेळेला नदी एखादीशी वळण घेते त्यावेळेला त्या वळणाच्या आतल्या भागामध्ये शहर किंवा गाव तयार होतात, असं जगात सगळीकडे बघितलं गेलं. त्याची काही कारण आहेत ती मी पुढे बोलीन जर आपल्याला वेळ मिळाला तर. त्या ठिकाणी ज्या वेळेला नदी दक्षिणेकडे वळाली रामकुंडाच्या तिथे, की ज्याच्यामुळे आपल्याकडे ती झाल्यानंतर पुढे थोडं खाली उत्तरेकडे आल्यावर त्या ठिकाणी 9 वेगळी हिल्स होत्या किंवा शिखा म्हणतात त्यांना, अशा होत्या. आपल्याकडे आता त्याला टेक म्हणतात. जर तुम्ही जुन्या नाशिकात गेलात तर अमुक टेक वगैरे असं, ते टेक म्हणजे ऍक्च्युली टेकड्या आहेत. त्या 9 टेकड्यांवरती पहिलं गाव त्यावेळेला तयार झालं. आणि म्हणून आपलं गावाचं नाव खरं नवशिखा म्हणजे नाशिक असं आहे, तिचा नाकाशी संबंध नाही. आणि या गावाला वेगळ्या वेगळ्या बाजूला जाणारे जे रस्ते होते तिथे दरवाजे होते, त्यांच्या आजही कोण आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. त्र्यंबक दरवाजा म्हणून जो गाव आपल्या गावामध्ये जुन्या नाशिकाच्या तिथे जिथे दूध बाजार आहे तिथे एरिया आहे, नाव ऐकलं असेल, तो त्र्यंबककडे जाणारा रस्ता होता, तो गावाची शीव होती. अशा नाव दरवाजा म्हणून एक नाव दरवाजा जो आहे तो नदीच्या गोदावरी नदीच्या बाजूला नदी क्रॉस करण्यासाठी दोन्ही बाजूला 2 बुरुज बांधून त्याला एक दोरी बांधली आणि नाव जी आहे ती नाव अशी वरती त्याला आकडा टाकून इथून तिथे लोक जायचे. तर तो दरवाजा म्हणजे नाव दरवाजा. सांगण्याचा हेतू काय की त्यावेळेला गाव होतं ते खूप छोटं होतं, त्याला तटबंदी केली आणि ते त्या ठिकाणी वाढत होतं. सध्याचा जो आपण घाट म्हणतो तो गावाच्या पासून दूर म्हणजे उत्तरेच्या बाजूला होता, तिथे नव्हता, म्हणजे गाव दूर होतं.
पहिली मेजर डेव्हलपमेंट जी नाशिकची झाली ती पेशव्यांच्या काळात. आणि पेशव्यांच्या काळातली डेव्हलपमेंट जी होती ती त्यांनी पहिल्यांदा भद्रकाली मंदिर जे आहे ते गावाच्या शिवेवरचं मंदिर होतं. त्याच्या पुढचा जो सगळा भाग आहे हा गावाबाहेर होता. आणि तिथून पेशव्यांनी पहिले काय केलं तर सरकार वाडा बांधला. सरकार वाडा म्हणजे त्या ठिकाणी सैन्य दल हे त्या ठिकाणी ठेवलं होतं. घोडे होते, शिपाई होते. ते असल्यामुळे त्या ठिकाणी थोडीशी सेफ्टी आल्यावर तिथे आजूबाजूला व्यापार सुरू झाला. पहिला सराफ बाजार झाला कारण तो त्या ठिकाणी त्याला सगळ्यात जास्त गरज आहे. सराफ बाजार झाल्यानंतर तुम्ही पेठी हायस्कूल म्हणून जुनी जी शाळा होती गावामध्ये आहे अजून, तिथे मोठं पटांगण होतं आणि तिथे पेशव्यांच्या सैनिकांची कवायत चालायची. आणि त्यांचे घोडे पाणी प्यायला रविवार कारंजा नावाचा जो कारंजा आहे तिथे एक कारंजा होता त्यात पाणी प्यायचे. पाठीमागे इकडे तुम्हाला ग्यानुपागा लेन म्हणून एरिया आहे तिथे पागा होते घोड्याचे. म्हणजे तो असा सगळा थोडासा मिलिटरी सेटअप होता. आणि तो आल्यामुळे मग तिथून मूळ नाशिक पर्यंत वेगवेगळ्या पेठा डेव्हलप झाल्या. म्हणजे कापड पेठ, बरोबर, कापड बाजार, हा कापड बाजार, त्याच्यानंतर ती फुल बाजार, त्याच्यानंतर कापड ज्यावेळेला म्हणजे मजेशीर नाव आहे पगडबंद लेन. म्हणजे काय तर पगडी बांधून देणे म्हणजे तयार करणाऱ्या लोकांची तिथे वस्ती होती म्हणून पगडबंद लेन. किंवा हा व्यापार करत असताना बँकिंग, आता त्याला बँका नव्हत्या पण बँकांसाठी हुंडी घ्यायची अशी पद्धत होती. तर ते लिहिणारे लोक होते म्हणून हुंडीवाला लेन. आणि जो सध्याचा मेन रोड आहे त्याच्या पलीकडे गाव नव्हतं तेव्हा, लक्षात घ्या, गाव त्याच्या पलीकडे नव्हतं. म्हणजे सध्या जो दुसरा भाग निर्माण झाला त्याच्यात. आणि त्यात नदी, मी तुम्हाला वळणाविषयी बोललो तर नदीमध्ये काय असतं आपण नेहमी म्हणतो बघा 8 पाट नगर होतं किंवा तट आणि पट असे 2 शब्द. तर तट म्हणजे काय की नदी ही जी आतलं वळण आहे त्याला तट म्हणतात. आणि लांबचा जो एक्सटर्नल जो कर्व आहे त्याला पट म्हणतात. ते का म्हणतात की ज्या वेळेला आता गोदावरी ही काही 12 महिने वाहणारी नदी नाही, हे लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला नदीला पाणी येतं तेव्हा ती खूप मोठी असते, इतर वेळेला ते पाणी खूप लहान असतं. आणि हे गंगापूर धरण बांधून होण्याच्या आधीपासूनच आहे, नवीन 12 महिने नदी नाही. तर त्यामुळे गाव जे आहे ते बांधताना नदीची पातळी जी आहे पाण्याची ती खाली आणि खूप वर अशा 2 ठिकाणी असणार आहे याचा विचार करून गावाची रचना करायला लागते. आणि ती रचना पेशव्यांच्या काळामध्ये झाली. की तुम्ही जर बालाजी कोट आणि हा सगळा प्रकार बघितला तर ते एक मोठी भिंत बांधली की पावसाळ्यात ज्या वेळेला पाणी वर येतं तेव्हा ते त्यापर्यंत त्या उंचीपर्यंत यायचं. आणि तिथे एक रस्ता आहे तुम्ही बघितलं तर नदीच्या काठी असं एक रेग्युलर वाहन जातील असा रस्ता आहे वरच्या लेवलला बालाजी कोटा. हा, कारण ज्या वेळेला तुम्ही पाणी वर चढतं तेव्हा त्याच्या वरती पाणी येतं तर तिथपर्यंत जाणार तो रस्ता आहे. आणि इतर 4 महिने पावसाळ्याचे सोडले तर उरलेले 8 महिने त्यावेळेला ती नदी रिसीड जेव्हा होते त्यावेळेला तिथून खाली येण्यासाठी वेगळे जिने आहेत, रस्ते आहेत. आणि मग खाली एक नदीचा घाट बांधलेला. आता ही जी जागा आहे तिचं खूप महत्व आहे. तिथे पाणी नसतं 12 महिने, 8 महिने रिकामच असतं. हे जे पटांगण आहे हे पब्लिक स्पेस आपण जी म्हणतो, शहरातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पब्लिक स्पेस, जिथे लोकांना येऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी करता आलं पाहिजे. ती जमीन तिथे तयार होते आणि मग ते बांधून काढले. हे आपल्याकडे यशवंत महाराज पटांगण वगैरे हा तो सगळा जो भाग आहे, आता त्यात इतर खूप अतिक्रमण झाले पण तो सगळा जो भाग आहे ही शहराची पब्लिक स्पेस आहे. अच्छा. आणि तुम्ही पलीकडच्या बाजूला गेला तर तिथे पाणी जे आहे ते असं चढत जातं. बरोबर, पसरू शकते. म्हणून तुम्ही जर आता त्या भागात कधी गेलात काळाराम मंदिराच्या बाजूला तर बघा तिथे टप्प्यावरती असे टप्प्यावर वाढत जाणारं भाग येते. इथे मात्र एकदम तट. तर ज्या वेळेला पेशव्यांनी ही सगळी म्हणजे पेशव्यांच्या काळात ज्या वेळेला ही सगळी बांधकामं झाली त्यावेळेला नदीचा जो काठ आहे ही सगळ्यात महत्वाची शहरातली जागा होती. मी असं नेहमी म्हणतो की लोक त्यावेळेला नदीकडे तोंड करून उभे होते, इमारती पण तोंड करून. आज तसं नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे. पुढे काय झालं, तिसरी जी मोठी डेव्हलपमेंट झाली ती ब्रिटिश काळामध्ये. त्यांनी काय केलं की त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी लागणाऱ्या कलेक्टर कचेरी, कोर्ट ह्या ज्या प्रशासकीय यंत्रणा होत्या त्या तयार केल्या. त्या गावापासून दूर केल्या. तशा करणे त्यांना गरजेचं होतं.
त्यांच्या राहण्याची वसतीचा जो भाग होता कमी होते ब्रिटिश, त्यांचा तो तयार केला. विरळ होती. त्यांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड तयार केलं, गोल्फ क्लब. त्यांना गोल्फ खेळायचा तो आहे. तो म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, जिथे आज CBS आहे ना तिथे गोल्फ क्लबचं तळ होता. अच्छा. हा रेकॉर्डेड आहे. आणि हे सगळं करताना ते गावापासून दूर आणल्यानंतर मग या नवीन बांधलेला जो रस्ता कलेक्टर कचेरी तो नंतरचा मुंबई आग्रा रोड झाला. त्या अगोदरचा जो मूळ रस्ता होता, तो सध्याचा जो मेन रोड आहे तो होता. म्हणजे ट्रक्स त्याच्यावरून जायचे. पुढेही डेव्हलपमेंट झाली यांच्या वेळेला ब्रिटिशांच्या काळात. आणि मग त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे विशेषतः वकील किंवा इतर वकील सदृश काम करणारे लोक, त्यांनी त्यांची घरं मध्ये बांधली. म्हणून वकीलवाडी आली. अच्छा. ते गोळे कॉलनी ही गोळे वकिलांची आहे. किंवा मागे पंडित कॉलनी आली. हा जो सगळा भाग डेव्हलपमेंट जी झाली ती सगळी त्या प्रशासकीय यंत्रणेच्या अनुषंगाने झाली. एक महत्वाचं काम ब्रिटिशांनी केलं ते म्हणजे जुनं सिव्हिल हॉस्पिटल. आता त्याचं पण तुम्ही लोकेशन बघा कुठे आहे. ते पूर्वीचा जो गावाबाहेरचा रस्ता होता म्हणजे मेन रोड होता, त्याला लागून बांधलेलं आहे ते सिव्हिल हॉस्पिटल होतं जुनं त्र्यंबक नाक्याचं. बरोबर. आणि खूप गंमत आहे, तिथे दूध बाजार आला. तर दूध बाजार म्हटल्यावरती जनावरं त्या ठिकाणी लोकांनी ठेवली. म्हणजे आता जो कोकणीपुरा एरिया आहे तिथे जनावरांचे तबेले झाले. त्यांना चारा लागतो म्हणून गंजवाळ झालं. आणि त्या गंजवाळला उद्या आग लागली तर बुजवायला काहीतरी पाहिजे म्हणून शिंगाडा तलावापाशी अग्निशमन तर आता आलं, पण शिंगाडा तलाव त्याच्यासाठी बांधला होता की तिथून पाणी नेता आलं पाहिजे. म्हणजे अशी जी सगळी, माझा सांगण्याचा हेतू काय की शहराची सगळी डेव्हलपमेंट जी झाली तिच्या पाठीमागे काहीतरी एक कारण होतं. गंमत म्हणून कुठेतरी हे बांधलं, आज चला इथे वकीलवाडी करू, असं नाही झालं. त्या प्रत्येक याच्या पाठीमागे काहीतरी एक सुसूत्रता आहे, एक सूत्र आहे. तांबटटाळी झाली, नवीन तांबटटाळी. तिच्या मागच्या बाजूला धनकर गल्ली आहे. धनकर गल्ली म्हणजे काय, त्या तांबटटाळीमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना घड लागायचे, ते बनवणारी गल्ली म्हणून ती मागे आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमागे एक सूत्र आहे. तर ही म्हणजे त्या काळातली ही सुसूत्रता होती. सुसूत्र. आणि आता तिसरी फेज म्हणजे सध्याची, की जिच्यातला सगळ्यात महत्वाचा वाईट भाग असा आहे की त्याच्यात सूत्र नाही. उरलेल्या जागेत ज्याला पाहिजे त्यांनी हवं तिथे हवं तसं बांधलंय. आणि त्याच्यामुळे आता जे आपलं शहर आहे त्याचा तोंडवळा पूर्णपणे बदलायला लागला. म्हणजे हे खरं दुःख आहे की ज्यांनी नाशिकचा पूर्व इतिहास पाहिलाय. आपण म्हणजे काउन्सिल ऑफ आर्किटेक्टचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत. तुमच्याजवळ ती विजनरी सगळी आहे. आणि या विजनरी मधून तुम्हाला कुठेतरी हे जाणवतं की नेमकं नाशिकचं चेहरा मोहरा जो आहे तो खूपच त्याच्यात आमूलाग्र बदल झाला जो एक्सपेक्टेड नाही. पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. टेक्नॉलॉजी जात असताना शहराचं जे काही सौंदर्य होतं, शहराचा जो काही ऐतिहासिक वारसा होता, शहराचा जो सांस्कृतिक वारसा होता, हा कुठेतरी त्याला इम्बॅलन्स होतोय असं आपल्याला वाटतं. 100%. आणि त्याचं कारण हेच आहे की मी असं म्हणत नाही की आपण आपल्या भूतकाळातच राहू, असं कोणीच म्हणू शकत नाही. पण ज्या वेळेला नवीन काही डेव्हलपमेंट होते ती डेव्हलपमेंट करण्या अगोदर काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ती कशी व्हायला पाहिजे, याच्यावरती जो सखोल विचार करण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे नियम व्हायची गरज आहे, ती कुठेतरी त्याचा अभाव दिसतो. त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे की एक टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं. ते तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या जागेचे प्लॉट्स पाडतात तेव्हा ते कसे पाडायचे याच्या संबंधीचे काहीतरी नियम असते. बरोबर. आता त्यातले जे तुम्हाला डोळ्यासमोर डायरेक्टली दिसतात नियम म्हणजे प्लॉटचा एवढा साईज पाहिजे, कमीत कमी रस्त्याची रुंदी एवढी पाहिजे वगैरे वगैरे. पण त्याच्या पाठीमागे एक शास्त्र आहे जे लोकांच्या पुढे, म्हणजे मी सामान्य म्हणणार नाही, पण ज्या लोकांचा या विषयाचा अभ्यास नाही त्यांना पटकन कळणार नाही की ज्या वेळेला तुम्ही एखादा 300 वाराचा प्लॉट तयार करता त्यावेळेला अपेक्षा अशी आहे की त्या 300 वाराच्या प्लॉट वरती एखादं 1 किंवा 2 मजल्यांचं घर, बंगला. जेव्हा एखादा त्याच्याही पेक्षा लहान असतो तेव्हा त्याचं रो हाऊस किंवा एखादा 500, 600, 1000 मीटरचा प्लॉट झाला तर तिथे कदाचित 3-4 मजली इमारत. आणि एखादा समजा 1-1.5 एकराची एरिया त्याच्यात डेव्हलपमेंट जर असेल तर अजूनही उंच म्हणजे काय आहे की प्रत्येक जागेवरती किती पॉप्युलेशन सस्टेन होऊ शकतं त्याचं काहीतरी शास्त्र आहे. मग ते आता फॉलो होतं. हा, तर सुरुवातीला ते फॉलो होत होतं, मी नाही म्हणणार. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर बघितलं तर मोठ्या इमारती ज्या होत्या त्या गावाच्या जवळ ज्या मोठ्या रस्त्यांना लागून मोठे
प्लॉट्स होते त्याच्यावर आहे. आणि मग तुम्ही आत गेलात की एखादी कॉलनी व्हायची व LICची कॉलनी झाली, तर तिथे छोटे छोटे प्लॉट होते, त्याच्यात लोकांनी बैठी घरं बांधली आणि तशा पद्धतीची डेव्हलपमेंट ही सस्टेनेबल. पण आता काय व्हायला लागलं की ज्या वेळेला नवीन बांधकाम करण्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी संधी उपलब्ध झाली असं म्हणतो, त्यावेळेला लोकांनी मिळेल तो प्लॉट घ्यायचा. कमर्शियलायझेशन नाही, नुसतं कमर्शियलायझेशन नाही. आता 300 वराचा जो प्लॉट आहे त्याच्यावर बंगला जर बांधता येतो तर तो पाडायचा आणि तिथे 5-6 मजली एक इमारत करायची. आता त्या 300 वराच्या जमिनीची कपॅसिटी आहे का 8-10 फ्लॅट्सची? त्या 8-10 फ्लॅट्स मध्ये राहणारे जे माणसं आहेत त्या प्रत्येकाकडे 2-2 गाड्या आहेत, 2-4 मोटरसायकल स्कूटर्स आहेत, यांना पार्किंगची सोय आहे का? नाही. तेवढ्या राहणाऱ्या लोकांना लागणारं पाणी तुमच्याकडे आहे का तिथं? तो जो रस्ता आहे, ड्रेनेज आहे, तो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती तेवढी वर्दळ होऊ शकते का? याचा विचार न करता ही बांधकामं केली गेली. आणि त्याच्यात मला वाटतं कुठेतरी शासन कमी पडले. म्हणजे मला या ठिकाणी म्हणावं लागेल की प्रशासनाने याबद्दल रेग्युलेशन करतानाच काय केलंय की आता तुम्ही इतकं पार्किंग दिलं तर बांधा, तर ते नियम पाळले जातात तर नाही हा विषय अजून पलीकडचा आहे. पण प्लॉट साईज प्रमाणे बांधकामाची प्रत नाही म्हणणार मी, उंची ठरते किंवा किती बांधकाम होऊ शकतं, डेन्सिटी असते ती ठरते, त्याला कुठेतरी सुरुंग आहे. पण मग आता आपण काही दिवसापासून बघतोय की नाशिक हे पुणे आणि मुंबईला एक ऑप्शन म्हणून चेक केलं जातं, ऍक्सेप्ट केलं जातं. आणि बऱ्याचशा लोकांनी मग इथे या ठिकाणी येऊन कुठेतरी फार्म हाऊसेस आहेत, कुठेतरी त्यांचे विलाज आहेत, कुठेतरी त्यांच्या इतर ॲबिलिटी स्पेसेस आहेत, त्याचं करत असताना हे सगळं डेव्हलप होत आहे. परंतु नाशिकच्या चेहऱ्या मोहऱ्यामध्ये की आज जर आपण कुठल्या नाशिकच्या एखाद्या याच्यात बघितलं तर बरेचसे फ्लॅट्स आजही रिकामे दिसत आहेत. ह्या कॉन्क्रिटीकरणाचा ह्या पृथ्वीत, कारण तुमचं मी आता तुम्ही मनोगतात गंगेबद्दल आणि गोदावरीबद्दल जे आत्मीयतेने सांगितलं, ती गोदावरी कुठेतरी 11 स्थानात दिसतंय का? त्या गोदावरीचा वरती अन्याय होतोय का? कारण मला असं कळालंय की तुमचा गोदावरीचा अभ्यासही तितकाच मोठा आहे. मी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट की नाशिकचा अभ्यास करायचा असेल तर गोदावरीचा अभ्यास करावाच लागेल. कारण नाशिकच्या अस्तित्वाचं मूळ कारणच गोदावरी, पहिली गोष्ट. पण मला त्यातला जो वाईट जो खटकणारा जो भाग आहे तो असा आहे की तुमचं पब्लिक लाईफ जे असं आहे की शहर म्हणजे फक्त तिथल्या इमारती. शहराची संस्कृती जी आहे ती शहरामधले लोक एकमेकांशी दळणवळण त्यांचं काय असतं, संवाद असतो, वेगवेगळे सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात, नाटकं असतात, भाषणं असतात, प्रवचनं असतात, कीर्तन असतात, किंवा नुसती गंमत करायला कोणीतरी म्हणतो चला आज संध्याकाळ झाली मला कुठेतरी फिरायला जायचं, तो माणूस आपल्या कुटुंबाला घेऊन जातो. हे सगळं करण्यासाठी पब्लिक स्पेसेसची गरज असते आणि अशा जागा प्रत्येक ठिकाणी केल्या जातात. तुम्हाला अगदी चांगलं उदाहरण होतं, परदेशातील उदाहरणं दिली की लोकांना पटकन आवडतात म्हणून सांगतात. न्यूयॉर्क मध्ये मॅनहॅटन म्हणून सगळ्यात काय म्हणायचं गजबजलेला भाग आहे, त्याची एवढी लोकसंख्या कुठेही नाही, तेवढ्या उंच इमारती कुठेही नाही. त्या मॅनहॅटन मध्ये सुद्धा त्या लोकांनी तिथल्या म्युनिसिपल अथॉरिटीजनी मध्यभागामधला प्रचंड मोठा एरिया हा अक्वायर करून तिथे एक सेंट्रल पार्क प्रचंड मोठं आहे. म्हणजे ते साधारणपणे आपल्याकडच्या एखाद्या सिन्नर गावा एवढा मोठा तो एरिया, इतका मोठा आहे खरोखर. तो पायी इथून तिथे जायचं असेल तर 1.5 तास चालायला लागतं. हे सेंट्रल पार्क त्यांनी मध्ये क्रिएट केलं. ते क्रिएट करायला त्या जमिनीची किंमत कितीतरी होती. मूळ अगदी बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये मध्यभागी एवढी मोठी एरिया ही स्वतः अक्वायर करून तिथे फक्त गार्डन करणं हा लोकांना वेगळापणा वाटला का? तो नाही वाटला, कारण ते केल्यामुळे आजूबाजूची जी सगळी एरिया आहे त्याची व्हॅल्यू आहे. ओके, तर तसं आपल्याकडे नाशिकमध्ये तर कुठे नाही. नाशिकमध्ये उद्या तुम्हाला फिरायला जायचं ठरवलं, बायका मुलांना घेऊन फिरायला जायचं, कुठे जाणार तुम्ही? होती ते आता म्हणजे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झालं. होतं दादासाहेब फाळके, खूप छोटी उद्यान आहेत. दादासाहेब फाळके तर फार बाहेर उठून जाण्या एवढं जागीचं नाही. पूर्वी एक सो कॉल्ड जॅक्सन गार्डन म्हणून उद्यान होतं, ते शिवाजी उद्यान झालं. त्यानंतर आपण दुकानं बांधली, त्यातला बराचसा भाग गेला दुसरीकडे. गोल्फ क्लब एवढा मोठा होता की त्या सगळ्या मैदानाची आपण वाट लावतो. हायस्कूल ग्राउंड होतं, त्याच्यात आपण पुढे दुकानं बांधली पैसे मिळण्यासाठी. ठीक आहे, तो जो झाला तो भाग झाला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोदावरीची दोन्ही बाजूला बांधकामं जी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आज जर गेलात तर मी तुम्हाला जे म्हटलं की
आपण गोदावरीकडे तोंड करण्याऐवजी पाठ केली ती तुम्हाला तिथे गेल्यावर दिसेल. जी मागे बांधकामं झालेत तिथे तुम्हाला फक्त संडास बाथरूमचे पाईप आणि खिडक्या दिसतील. म्हणजे गोदावरीकडे ते बघत नाहीये, ते गोदावरीच्याकडे पाठ करून उभे आहेत दिल्ली इमारती. अशी परिस्थिती ही अतिशय वाईट परिस्थिती आणि याला प्रशासन फार मोठ्या प्रमाणात की तिथे जी बांधकामं झालेली आहेत त्याच्यावर त्यांना थोडं लक्ष देता आलं असतं. आपल्याकडे हेरिटेज रिस्ट्रिक्शन करण्यासाठी, हेरिटेज झोन मध्ये रिस्ट्रिक्शन बांधकाम करण्यासाठी, रिस्ट्रिक्ट बांधकाम करण्यासाठी नियम आहेत. ते नियम वापरता येतात. आणि मग काय होतं हे बघा, चांगल्या आर्किटेक्टला सुद्धा कधी कधी हा अंदाज येत नाही की आपण जे करतोय त्यांनी कुठे काही बिघडत आहे का. तुम्ही जर तिथे गेलात तर पलीकडच्या बाजूला नारोशंकरच्या मंदिराच्या थोडंसं अलीकडे तुम्हाला एका ठिकाणी पिवळ्या रंगाची पत्रे लावलेली बिल्डिंग दिसेल. ती त्या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठे बसते, कुठल्या तरी धर्मशाळेची ती आहे. आता धर्मशाळेतल्या माणसाला कदाचित ते कळलं नसेल, त्याला वाटलं असेल की मुंबईला बाहेरून लोक पत्रे लावतात पत्रे आपण, पण आर्किटेक्टनी त्याला समजून सांगायला हवं होतं की अरे या ठिकाणी हे योग्य नाही. तर आणि ते आर्किटेक्टला कळत नाही असं नाहीये, त्याचं शिक्षण कॉलेजमध्येही मिळतं आणि आमच्या ज्या वेळेला वेगळ्या मीटिंग्स होतात तिथेही आमची या विषयावर चर्चा होते. आम्ही बाहेरच्या लोकांना बोलून व्याख्यानं द्यायला सांगतो की आपण जे काही करू ते सस्टेनेबल पाहिजे, त्या ठिकाणी ते फिट बसलं पाहिजे. पण मग ह्या आपण जे सस्टेनेबिलिटी वरती बोलतोय याच्या माध्यमातून जे तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी खटकतात, मग ह्याच्या सगळ्याची आपली जी असोसिएशन आहे किंवा आपल्या ज्या या माध्यमातून आहे, तर ह्या युथ कडून आपल्याला ज्या एक्सपेक्टेशन्स करावे लागतात खूप साध्या गोष्टी. त्यासाठी प्रत्येक आर्किटेक्टनी काही करायला पाहिजे असं नाही. मग एक पहिली गोष्ट तुम्ही आता बघा, मी शेवटी प्लॅन पास होता, प्लॅन पास होती ते सगळं ठीक आहे. तुम्ही तिथे राहायला गेल्यानंतर आपण म्हणतो आम्ही फार वृक्षप्रेमी आहोत, तुम्ही तुमच्या प्लॉटच्या आत झाड लावता का? त्या कंपाऊंड वॉलला लागून बाहेर एक झाड लावता. म्हटलं बघा आम्ही झाडं लावतो. आता तुम्ही दोन गोष्टी करताय. एक तर तुम्ही रस्त्याची जी जागा होती ती तुम्ही तुमच्या ताब्यात घेतली, तुम्ही एवढे वृक्षप्रेमी आहात, आत लावा. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, रस्त्याचं जे डिझाईन असतं त्याच्यामध्ये मध्ये एक समजा तुम्ही 9 मीटरचा रस्ता असता तर 9 मीटरचं काही त्याच्यावरती हे रस्त्याची म्हणजे काय म्हणतात सरफेस केलेलं नसतो. त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी म्हणून गटर्स असतात, त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात. आता हे स्टॉर्म वॉटर ड्रेनची जी जागा आहे ती मोकळी सोडणं अपेक्षित आहे, कारण ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला रस्त्यावरचं पाणी त्या स्टॉर्म वॉटर ड्रेन मध्ये जावं नदीमध्ये अशी अपेक्षा. आता आपण काय करतो, आम्ही वृक्षप्रेमी आहोत त्यामुळे आम्ही ती जी स्टॉर्म वॉटरची जागा आहे ड्रेनची त्याच्यात झाडं लावतो. मग ती झाडं कोणाला पाडू देत नाही, कौतुकाने सांगतो. पण तुम्ही ऍक्च्युली काय करताय की ती जमा झालेला जो सगळा पाऊस आहे तो त्या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी कुठलीही जागा सोडलेली नाही. एवढंच नाही तर तुम्ही साईडच्या ज्या गटर्स होत्या त्याच्यावर जी सगळा रस्ता म्हणजे गटर केलेला आहे, म्हणजे रस्त्याचा सरफेस खराब होतो, रस्त्यात पाणी तुंबतं. ही सगळी कारण आहेत. आता ही छोटी गोष्ट आहे, ही प्रत्येक माणसाला स्वतःवरती थोडीशी डिसिप्लिन जर केली ते करते. दुसरी साधी गोष्ट म्हणजे तुम्हाला दोन पटकन सांगण्यासारख्या गोष्टीत म्हणून बोलतो. तुम्ही ज्या वेळेला इमारत बांधता त्यावेळेला कॉर्पोरेशन तुम्हाला परवानगी देताना योग्य तेवढं पार्किंग असल्याशिवाय तुम्हाला देत नाही. तुम्ही पार्किंग केलेलं आहे. आपण असं गृहीत धरू की चोख काम कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी पण केलेलं आहे, त्यांनी कम्प्लिशन दिलंय. असं असताना सुद्धा तुम्ही कुठल्याही रस्त्यावर आज जा, रस्त्यावरच दोन्ही बाजूला सगळ्यांची वाहनं, तुमचं पार्किंग आहे, तुम्ही तुमची गाडी तुमच्या पार्किंग मध्ये लावा. तर तसं करत आहे. पार्किंग मध्ये दुकान काढतात, पार्किंग मध्ये. आता मी आर्किटेक्ट आहे, मी बंगला बांधला तर मी माझी गाडी बाहेर ठेवतो आणि माझ्या पार्किंग मध्ये स्वतःचं ऑफिस चालतो. हे जे आहेत या गोष्टी आहेत ना, या खरं म्हणजे नागरिक शास्त्राचा भाग आहे. हा कोणी शिकवायची गरज नाही, पण ती सेल्फ डिसिप्लिन स्वतःला कळायला पाहिजे. आणि माझं नाशिकवर जर प्रेम असेल, माझं माझ्या शहरावर, माझ्या सोसायटीवर प्रेम असेल, तर ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आर्किटेक्चरल शिक्षणामधून आता एक नवीन थीम पण यांना द्यावी लागेल की सेल्फ डिसिप्लिन देताना माझं आहे म्हणजे आत्मीयता कुठेतरी त्याच्यामध्ये. आम्ही आर्किटेक्ट लोक जेव्हा एकत्र बसतो तेव्हा असं म्हणतो की आम्ही एखाद्या क्लायंटसाठी त्याच्या बिल्डिंगचं डिझाईन करणं एवढं आमचं काम सीमित नाही. वी आर द ट्रस्टीज ऑफ द एन्व्हायरमेंट ऑफ दिस सिटी असं आम्ही म्हणतो. मी ज्या शहरात काम करतोय त्या शहराचा ट्रस्टीशिपचा रोल माझ्याकडे आहे हे आम्ही म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये आमच्याकडून आपल्याकडे हे मान्य करावं लागेल की आम्ही स्वतःच सगळी जेव्हा कामं करतो तेव्हा याचा विसर होतो. मग आता
याच्यात एक गोष्ट तुमच्याकडनं मला लक्षात अशी आली की तुम्ही ज्या पद्धतीचं आर्किटेक्चरल कॉलेज उभं केलेलं आहे आणि जे आम्ही ऐकलेलं आहे की तुमच्याकडे आर्किटेक्चरल सिलेबस आणि तो देताना तुम्ही त्याला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने देत आहात. एक आर्किटेक्चरलचा मी एक प्रवास पाहिलाय, जुना प्रवास, की ते प्लॅन करणं, पेन्सिलने नकाशे काढणं, त्याच्यात ते माप मोजून मापून देणं, मग प्रत्यक्ष साईट वरती जाऊन ते छोटे छोटे खांब त्या ठिकाणी करून मग प्रत्यक्ष प्लॅन करणं, मग नंतर ऑटोकॅड वरून तुम्ही आता एआय कडे आला. हा जो प्रवास झाला, हा सगळा प्रवास होताना म्हणजे बेसिक पासून एआय पर्यंतचा प्रवास होताना यामध्ये हे सगळं खूप टेक्नॉलॉजी पुढे गेली, पण जसं आता तुमची खंत आहे की कुठेतरी त्या सिलेबस मधून किंवा त्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये मात्र कामावरची श्रद्धा नाही म्हणता येणार, परंतु कामावरच्या निष्ठेला एक वेगळं स्वरूप मिळालं, जे त्याच्यामध्ये मग ते तुमच्या याच्यानुसार गंगा कुठेतरी आटली आहे, कुठेतरी सोसायटीचं पार्किंग बाहेर गेलेलं आहे, सोसायटीच्या पार्किंग मध्ये अतिक्रमण झालेलं आहे. मग यावरती आपल्याला जर मुलांकडनं येणाऱ्या पिढीकडनं काही त्याच्यावरती सोल्युशन असेल तर काय करा? मी सांगू का, थोडासा आम्ही केलेला एक प्रयोग सांगतो. फार पूर्वी एकदा 1990-95चा काळ, थोडासा पुढे सरकारचे 2000 पिरियड मध्ये, त्यावेळेला मी मराठी विद्या प्रसारक मध्ये काम करत होतो आणि त्यावेळेला पाण्याचा फार प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळेला डॉक्टर पवार तिथे होते. मी त्यांना म्हटलं की मला एक प्रोग्राम घ्यायचा आहे की वेगवेगळ्या शाळा ज्या आहेत शाळांमध्ये जाऊन मी आमच्या काही शिक्षकांच्या बरोबर आम्ही एक प्रोजेक्ट घेतो. ते म्हणजे काय कर हरकत नाही. ते काय होतं की जलसाक्षरता असं त्याला नाव होतं. काय होतं जलसाक्षरता म्हणजे, आम्ही तिथे जाऊन त्या 6वी-7वीची मुलं होती, एक 4-5 वेळा आम्ही तिथे गेलो. त्यांना काय सांगितलं की तुमचं पाणी जे आहे ते कुठून येतं? ते नळात. म्हणजे नळात कुठे येतं ते बघा. मग आम्ही त्यांना एक दिवस नदीतून पंपिंग स्टेशन, तिथून ते कसं पाणी सगळं तुमच्या घरापर्यंत दाखवलं. दुसऱ्या दिवशी ते पाणी जातं कसं, तुम्ही वापरल्यावर पाणी त्याचं काय होतं ते त्यांना दाखवलं. ते कसं जातं, ते एसटीपी मध्ये कसं जातं, तिथून त्याचं शुद्धीकरण कसं होतं वगैरे वगैरे हे सगळं दाखवलं. मग त्यांना म्हटलं तुम्हाला किती पाणी लागायला पाहिजे, तुम्ही किती पाणी वापरता. मुलांना कळलं नाही नक्की, सांगता नाही आलं. पाणी मोजायचं कसं? सोपं म्हटलं, तुमच्याकडे बादली येतात, 15 लिटर पाणी मावतं. तुम्ही घड्याळ लावा, नळ सोडा, बादली भरायला किती वेळ लागतो, म्हणजे इतका वेळ नळ सोडला तर 15 लिटर पाणी तुमचं वापरलं जातं. आता म्हटलं तुम्ही तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आम्ही त्यांच्या मॅथमॅटिक्सच्या टीचरला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह त्याला म्हटलं या मुलांच्याकडून ग्राफ करून घ्या, किती रोज किती पाणी वापरतात. आणि मुलं फार मेटिक्युलस होती. म्हटलं त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या आजी आजोबांना त्यात पकडा, मदत घ्या, आजी आजोबांची मदत घ्या. त्याच्यामुळे त्यांनी ते करून सगळ्या मुलांनी चार्ट करून किती पाणी प्रत्येक जण वापरतो. मग आम्ही त्यांना म्हटलं आता तुम्हाला टार्गेट आहे पाणी, आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष, कारण त्या मला वाटतं त्या पिरियडमध्ये थोडासा दुष्काळ झाला होता किंवा पाणी कमी आलं होतं. नगरपालिका आठवड्यातून 3 वेळाच देत होती, असं इश्यू झाला होता. तर म्हटलं आता तुम्ही तुमचा पुढचा प्रोजेक्ट असा आहे की तुम्ही पाण्याचा वापर कमी करून दाखवायचा आणि किती % कमी केला ते कॅल्क्युलेट करायचं आणि तो कसा करा. साध्या गोष्टी आहेत, टूथब्रश ब्रशिंग करताना नळ बंद करायचं, साधे शॉवरच्या ऐवजी बादलीने आंघोळ करायची, साधी गोष्ट. किंवा गाडी धुताना पाईपने नाही. मुलांनी स्वतःच्या कल्पना वापरून हे केले आणि तुम्हाला सांगतो 40% मुलांनी पाणी सेव्ह केलं. आता मी विचार असा केला की पाणी ही महत्वाची गरज आहे, बरोबर आहे. त्याच्या संबंधी आपण जर त्या 6वी-7वीतल्या मुलाला हे शिकवलं तर आपण असं म्हणू 20% मुलांच्या जरी ते डोक्यात पक्क राहिलं तरी त्याचा फार मोठा फायदा येईल. तर मला वाटतं हे जे अवेअरनेस हा जो आहे ना एन्व्हायरमेंटच्या बद्दलचा, आणि एन्व्हायरमेंट फक्त मी झाडं म्हणत नाही, पाणी आहे, हवा आहे, सगळे इमारत पण आहे, याच्या संबंधीच्या अवेअरनेसचे कार्यक्रम शाळेमध्ये व्हायला पाहिजे. 5वी-6वीच्या म्हणजे तो संस्कार झाला पाहिजे, तो संस्कार त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. आणि संस्कारातूनच मला असं वाटतं की शिक्षण पुढे जाऊ शकतं. आता तुमचं मी जे ऐकतोय किंवा मनोगत ऐकतोय, तर तुम्ही या नाशिकला बॉर्न बॉटम इथून आहात ते आजपर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये नाशिकमध्ये ड्रास्टिक चेंजेस तुम्ही पाहिले, म्हणजे जे तुम्हाला आता खटकताय. मग ह्या हिस्टॉरिकल म्हणजे जे काही प्रोजेक्ट होते पूर्वीचे, आता कपालेश्वराचं मंदिर आहे, जे नारोशंकराचं मंदिर आहे, अशा सगळ्या याच्यातून आता काही नवीन इनिशिएटिव्ह आलेले. ह्या प्रवासातलं काही वैशिष्ट्यपूर्ण काही माहिती? असं आहे की तंत्रज्ञान जसं जसं पुढे जाईल
आणि ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या इमारतींची गरज असेल त्या इमारती त्याच पद्धतीने बांधल्या जातील. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला उद्या असं म्हणतो की उद्या थिएटर बांधायचं आहे तर ते नारोशंकराच्या मंदिरासारखं बांधताच येणार नाही. मी तो नाही म्हणत. मी तो जो प्रवास तुमचा झाला आहे या प्रवासात हे जे नवीन इनिशिएटिव्ह आले तर याच्यात स्पेशल नाही. जसं तुम्ही गंगेवर अगदी भरभरून नवीन इनिशिएटिव्ह म्हणजे मी प्रत्येक बाबतीमध्ये इतकाच उत्साही आहे. खरं सांगायचं आहे जाणवतं आम्हाला दिसतंय. भारतामध्ये कम्प्युटर ज्या वेळेला आले त्यावेळेला मी 84 साली जे कॉलेजमध्ये परत गेलो. तिथे एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधला दुसरा मोठा कम्प्युटर, पहिला IITत होता, दुसरा तिथे आला. त्याच्यावर मी हट्ट करून शिकलो. मी 89 साली 89 पासून माझ्या ऑफिसमध्ये बोर्ड नव्हता, कम्प्युटर्स होता. 2006 साली ज्या वेळेला मी आयडिया सुरू केलं त्यावेळेला माझ्या कॉलेजमध्ये कुठेही बोर्ड नाही, हातावर ड्रॉइंग पेन्सिलने आम्ही केलेलं नाही. त्याचं कारण काय, बाहेर जर लोक पेन्सिलनी ड्रॉइंग करत नाही ते जर कम्प्युटरवर करतात, तुम्ही मुलांना शिकून काय उपयोग आहे पेन्सिलनी ड्रॉइंग करायला. हे म्हणजे कसं होईल की 5 वर्षी मुलाला सांगायचं की तू घोड्यावर बसायला शिक, घोडा चालव, 5 वर्ष शिकवायचं आणि तो पास झाला की त्याला म्हणायचं हा आता आजपासून ही गाडी आहे ही चालव, त्याला येईल का. मग तुम्ही मुलाला जे पुढे तो करणार आहे ते शिकवलं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो या सगळ्या याच्यातून म्हणजे नागरीकरण वाढलं, सगळं वाढलं, त्याच्यावर काही समस्या वाढल्या. जसं तुम्ही थोड्यापूर्वी बोललात की ड्रेनेजच्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या आहेत. पाणी आता पूर्वी नाशिकला मुबलक होतं, आता पाणी कमी झालेलं आहे. सॅटर्डे ड्राय डे असतो, पाणी येत नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. यावरती जर आता आर्किटेक्चरने आपल्याला विचार करून मात करायचे असेल तर याच्यावर काय सोल्युशन. अगदी तुम्हाला पटकन सांग, सध्याची आमची काम करायची जी पद्धत आहे ती बरोबर उलटी आम्हाला करावी. सध्या आम्ही काय करतो, आमच्याकडे प्लॉट आला, क्लायंट आला की इथे जास्तीत जास्त किती बांधकाम करता येईल याच्यावरती लोक काम करतात. हा प्लॉट आहे, मी इतका FSI आहे, मग हा ऍडिशनल विकत घेता येईल, हे करता येईल, आणि मग आम्ही त्याच्यावर इमारत तयार करतो म्हणजे नकाशा. आणि मग म्हणतो चला आता ही एवढी माणसं जी आहेत, मग त्याला कॉर्पोरेशन म्हणते किती पाणी लागेल, मग तेवढीची टाकी बाहेर, मग आता काय इथे वीज किती लागेल, कॅल्क्युलेशन नंतर करतो. खरं प्रत्यक्षात मला विचारलं तर ते बरोबर खाली डोकं वर पाय असं झालं. खरं काय पाहिजे, माझ्याकडे एक प्लॉट आहे. आता लक्षात घ्या, जमीन ही एकच गोष्ट अशी आहे की जी माणसाला बनवता येत नाही, ती आहे तिथे. तुम्ही बाकी सगळं त्याच्यावर बनवा, बाकी काही करू शकत, पण जमीन बनवू शकत नाही. आता कोणी म्हणेल की नाही ते समुद्रात भराव घालून नाही का जमीन केली, ती भराव घालून जमीन केली नाही, ती खाली होती, तुम्ही फक्त भराव घालून ती वर आणली होती. लेवल जमिनीमध्ये फरक केला. जसं तर पूर्वी म्हणतात की ज्या वेळेला तो उत्तर पथ ज्या वेळेला झाला आणि पहिल्यांदा ज्या वेळेला गंगेच्या काठावर वस्ती झाली तेव्हा दलदल होती, तर तेव्हाच्या लोकांनी त्या दलदलीमध्ये कॅनॉल तयार करून शेती योग्य जमीन तयार केली. पण जमीन तेवढीच राहिली, जमीन वाढलेली नाही. तशीच बांधकामासाठी सुद्धा जमीन, म्हणजे फक्त बांधकाम नाही म्हणणार मी, शहरामध्ये असलेली जमीन किंवा अवतीभोवती असलेली जमीन आहे ती तेवढीच राहणार आहे, ती वाढणार नाही, हे आपण कधीही विसरून सांगणार. पण तसं जर असेल तर पहिले आपण त्या जमिनीच्या काय गरज आहे त्या माणूस नंतर आहे, बांधकाम नंतर आहे. आधी जमिनीची गरज काय आहे. जमीन जर तुम्हाला चांगली हवी असते तर जमीन म्हणजे फक्त जमीन नाही, त्याच्यामध्ये वनस्पती उगवतात, त्याच्यात असंख्य प्रकारचे प्राणी राहतात, किडे राहतात, पक्षी राहतात. ते असणं पण आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. हे आता लोकांनी दाखवून दिलेलं आहे. एन्व्हायरमेंटच्या विषयी जी लोक बोलतात, ही सगळी जी चेन आहे ती तुम्ही तोडू शकत नाही. आपण त्याचा विचार करत नाही. तो विचार आधी केला पाहिजे. आता एक एकिस्टिक्स नावाची एक ब्रँच आहे आमच्या देशाच्या, तर त्याची एक बंगलोर जवळ एका माणसाने आता एक इन्स्टिट्यूट काढले, त्याला सरकारी मदत पडेल. त्यांनी काय केलं, त्यांना इन्स्टिट्यूट बांधण्याची जागा दिली. त्यांनी पहिल्यांदा त्या जागेमध्ये काय करायचं आहे त्याचं जेव्हा नोटिंग आलं तेव्हा इतक्या माणसांना पाणी किती लागेल, त्याचं इतक्या माणसांना जर तिथे राहणार असतील, घरं असतील, तर त्यांना खायला प्यायला काय लागेल ते कॅल्क्युलेट केलं. केवढी जागा ऍग्रिकल्चर साठी ठेवली, तळं तयार केलं, वीज किती लागेल ती वीज बनवण्याची साधनं तयार केली, आणि मग उरलेल्या जागेत बांधकाम. इट इज लाईक ड्रीम सिटी. हा नाही, ड्रीम सिटी नाही, ड्रीम प्रोजेक्ट. तर मी नाही असं म्हणतो, येणाऱ्या काळासाठीचा तो प्रोजेक्ट आहे. मी म्हणतो आपल्याला आज आता दुर्दैवाने आपल्याला जी काही वाट लावायची आहे ती वाट लावलेली आहे, पण अजूनही अवतीभोवती जी जागा आहे
तिची ज्या वेळेला पुढे डेव्हलपमेंट होईल त्यावेळेला हा अप्रोच आपण घ्यायला पाहिजे की या ठिकाणी या जागेतला इंच लढवायचा नाही आपल्याला. या जागेमध्ये इतर सोयी ज्या आहेत ते जास्तीत जास्त चांगल्या पहिल्यांदा करायच्या आणि मग बांधकाम करायचं. पण मग तसं आता तुम्ही म्हटलात तर आता लोकांची पण आवड बदलली. लोक आता फ्लॅटच्या ऐवजी कुठेतरी मड हाऊसेस बांधू इच्छित आहेत. लोक काहीतरी आता बांबू हाऊस मध्ये राहायला पाहत आहेत. लोक आता असे ग्रीन रिसॉर्ट टाईप काहीतरी करून त्याच्यामध्ये राहायला पाहत आहेत. पण यामध्ये पुन्हा एकदा तोच विषय येतो की मग माझा फ्लॅट ऑलरेडी कुठेतरी आहे, पुन्हा मी एक नवीन मड हाऊस बांधतोय, पुन्हा मी एक बांबू हाऊस बांधतोय. मग ह्या तुम्ही जे जमिनीचं रेशो कॅल्क्युलेट करतोय हा कसा काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे थोडासा म्हणजे तुम्ही जे सांगताय ना ते खरं नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. फार पूर्वी ज्या वेळेला साधारण 76-77 असेल, मी 72ला नाशिकला प्रॅक्टिस केली. त्या काळात अशीच खूप आपल्या कल्पना असतात ना. तर माझ्याकडे एक नाशिकच्या जवळच्या खेडेगावामधला माणूस होता. त्यावेळेला तू कशाला कॉन्क्रीटचं घर बांधतोयस? ते नाही, चांगलं आपण मातीमध्ये घर बांधू, सुंदर छान लाकूड वापरू ती सुंदर वाटेल, आतमध्ये थंड असेल, असं असेल, सगळं असेल. सगळं म्हणलं तुमचं घर कसं आहे? तुमचं कॉन्क्रीटचं आहे ना? मी का बरं कॉन्क्रीटच्या घरात राहायचं नाही? मला पण कॉन्क्रीटचं घर द्या, तुम्ही राहा मातीच्या घरात. ही रिॲक्शन आहे. त्याचं कारण आहे की आपल्याला अवतीभोवती जे दिसतं आता तर फारच कारण मीडियामुळे त्यांना सगळं जे दिसतं ते नुसतं सोशल मीडिया नाही, टीव्हीवर तुम्ही ओपन करा, कुठलीही सिरियल बघा, कशी घरं असतात, तो सेट असतोय. पण लोकांची जी अपेक्षा आहे ती कशी होती मला तसं वाटतं असेल. आणि तुम्ही जे म्हणता ना की कुठे ते मडचं घर बांधतात वगैरे, ते फक्त त्यांच्याकडे फार पैसे ते बांधतात. कॉमन माणूस आहे तो तसा राहत नाही. कॉमन माणूस कसा राहतो त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. त्याला त्याची जी गरज आहे, तो तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मध्ये एक वॅम्बी म्हणून स्कीम होती केंद्र सरकारची, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, की झोपडपट्ट्या ज्या आहेत त्यामध्ये शासनाने त्यांना काहीतरी 25,000 रुपये द्यायचे, त्याच्यात त्या झोपड्या पुन्हा बांधायच्या सबसिडीसाठी. नाशिक मधली एकमेव वॅम्बी योजना जी आहे सक्सेसफुल झालेली, तिच्यात माझा सहभाग आहे, त्याचा हा कौतुक आहे. काय सांगतो, पंचवटीमध्ये ती जागा आहे. गुरमीत बग्गा म्हणून त्यावेळेला कॉर्पोरेटर त्या जागेतले होते. ते म्हणाले, आमची 4-5 मित्र होतो आम्ही कॉलेजमध्येच, पण हे आपल्याला करायचं. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्यांची ती जी स्कीम आहे ती नवीन टेक्नॉलॉजी वापरून सगळी केली. पण ती टेक्नॉलॉजी वापरूनही त्यांना कुठेही असं वाटलं नाही की आम्हाला झोपडपट्टीले म्हणून काहीतरी सबस्टँडर्ड दिलं. उत्तम पद्धतीची घरं तिथे 178 घरं बांधलेली आहेत. आजही, आता या गोष्टीला किती वर्ष झाली असतील, माझ्या आपल्या समजा 27-28 वर्ष कमीच. आजही आम्ही तिथे गेलो तर ती स्वच्छ झोपडपट्टी आहे, तिथे बाहेर कुठे टॉयलेट आहे. आम्ही 2-4 गोष्टी म्हटल्या. म्हटलं पहिली एक गोष्ट, ती घर जे आहे ते बाईच्याच नावावरती केलं पाहिजे, आम्ही अटी घातल्या. दुसरी गोष्ट, टॉयलेट आम्ही आतच बांधणार, कॉमन टॉयलेट बांधणार. कारण कॉमन टॉयलेट म्हणजे कोणाचंच नाही, म्हणजे घाणच होतं. आतमध्ये टॉयलेट दिलं प्रत्येकाला. आजही ती स्कीम अतिशय चांगली आहे. म्हणजे काय होतं की आपण लोकांना असं समजतो आपण की जर कमी खर्चात एखादी गोष्ट करायची तर ती वाईटच असेल, दिसायलाच वाईट असेल, ती चांगली होणारच नाही, असा एक लोकांच्यावरती पगडा आहे. त्यासाठी मार्ग एकच आहे की तुम्ही करून दाखवायला पाहिजे. मग आता तसं म्हटलं तर नाशिकमध्ये ह्या सगळ्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आपण बघतो. म्हणजे ग्रीनरी आहे, पाणी आहे, रोड डेव्हलपमेंट आहेत, कन्स्ट्रक्शन साठीच्या फॅसिलिटीज आहेत, आजूबाजूला एन्व्हायरमेंटच्या साठीचा म्हणजे पांढरसाठी चांगली स्पॉट आहे, नांदूर मध्यमेश्वर आहे. ह्या ऑपॉर्च्युनिटीज गेन करायच्या झाल्या तर तुम्ही काय सल्ला द्याल? अगदी साधी गोष्ट आहे. पुन्हा एकदा परदेशातली उदाहरणं दिली की लोकांना पटतात म्हणून म्हणजे मी परदेशाचा फार फॅन आहे असं नाही. मध्ये मी काही कारणासाठी अटलांटा नावाच्या शहरात गेलो. तो मोठं शहर आहे, तिथे कोका कोला कंपनीचं मेन ऑफिस आहे. आणि मी तिथे गेल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की हे शहर नाहीच. हे शहर नाहीच म्हणजे त्यांचा जो मेन एरिया आहे तो अगदी मुंबईच्या एखाद्या साऊथ मुंबई मधल्या एखाद्या एरियासारखा आहे. उंच उंच इमारती आहेत सगळ्या, आणि नंतर मात्र रस्ते मोठे मोठे. आणि त्या रस्त्याने तुम्ही असं गेलात की दोन्ही बाजूला जंगल आहे, आणि मग थोडस पुढे गेलात की एक रस्ता असा आत जातो, आणि तिथे एक 100-125 घरांचा एक समूह ग्रीन आहे, मध्ये जंगल आहे, आणि पुढे गेला की परत असं एक आहे. म्हणजे ते असं विखुरलेलं शहर आहे. म्हणजे आपण असं म्हणू की शहरात बागा नाहीये, ते जंगलामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी शहर बांधले. अर्थात आता हे खूप मुंबई आपलं अमेरिकेत शक्य आहे कारण त्याच्याकडे पैसे आहेत. पण आपल्याकडे अशा पद्धतीचा काहीतरी प्रयोग करता येण्यासारखा. एक विसरू नका की आजही आपली इकॉनॉमी नाशिकची ही काही मायको आणि महेंद्रच्या फॅक्टरीवरती चालत नाही.
ती इकॉनॉमी जी आहे ती हिंटरलँड मध्ये असलेल्या शेती आणि शेती मालावरच चालते, हे आपण विसरून चालणार नाही. आणि काही प्रकल्प आहेत, आता सह्याद्रीचा प्रकल्प अतिशय सुंदर आहे की जिथे तुम्ही शेतीमालावरती प्रक्रिया करणारं युनिट तयार केलेलं आहे, शेतकऱ्यांनाही पैसे मिळत आहेत, बरोबर आहे. हीच कल्पना तुम्ही थोडी मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण शहराला का लागू करत नाही? तुम्हाला बांधकाम करायचं आहे ना, तुम्ही आजूबाजूची जी शेती आहे त्यातला काही भाग तसाच ठेवून मग मध्ये बांधकाम करा. ओके, असं म्हणू नका की सगळा एरिया आम्ही ओपन केला. म्हणजे शेती पण झाली पाहिजे, शेतीच्या जोडीला तुमची घरं पण झाली पाहिजे, घराच्या जोडीला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पासून फॅसिलिटीज पण आल्या पाहिजे. पण हे सगळं करताना त्याच्यात एक सुसूत्रता आली पाहिजे. म्हणजे वाटतं जसं तुम्ही पहिल्या टप्प्यात बोललात की कुठेही मोकळा प्लॉट मिळाला की बांध तिथे जागा, त्याच्यावरती जितकं जास्तीत जास्त बांधकाम करता येईल, म्हणजे कमर्शियलायझेशन कमी करायचं आणि थोडंसं निसर्गाशी नातं ठेवून आपल्या असलेल्या आर्किटेक्चरल व्यवसायाशी निष्ठा ठेवून हे कुठेतरी केलं तर नाशिक पूर्वीसारखं सुंदर होईल, असं तुमचं निश्चितपणे. पूर्वीपेक्षा नुसतं सुंदर होईल नाही, पूर्वीपेक्षाही चांगलं लिव्हेबल होईल. मी काय म्हणतो नेहमी की आपण नुसती अपार्टमेंट्स बांधणं हे चुकीचंच आहे. तिथे जो माणूस राहतो त्या माणसाला राहण्यायोग्य ते अपार्टमेंट असलं पाहिजे. अच्छा, पण मग याच्यामध्ये अशा काही उपक्रमांमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वगैरे असं सगळं प्रायव्हेट पूर्ण होऊ शकतं. पब्लिक प्रायव्हेट पाहिजे कशाला? कारण शेवटी असं आहे की पब्लिकचे पैसे हे कुठल्या कारणामध्ये अडकवायचे आणि कुठले नाही याची पण काही नॉर्म्स आहेत ना. तुम्ही उगाच प्रत्येक धंदा साकार करायला लागला तर कसं आहे? पब्लिकनी त्याच्यामध्ये पैसे म्हणजे प्रायव्हेटचे पैसे त्यात वापरले गेले पाहिजे. पब्लिक लोकांनी पॉलिसी जी आहे, पॉलिसी फ्रेमवर्क डिसाईड पक्क पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट करण्याची त्यांच्यामध्ये ताकद पण पाहिजे. म्हणजे असं नको की उद्या नाही तुम्ही त्या माझ्या तेवढ्या भागामध्ये तुम्ही शेत ठेवा म्हणा, पण मला फार बिल्डरची ऑफर आली, मी विकणारच हे करता येईल. जेणेकरून आपल्याकडे आपण ऍज अ टुरिस्ट खूप काही बिझनेस या ठिकाणी करू शकतो नाशिकला. 100%. हे अट्रॅक्ट करण्यासाठी तर शेवटी पीपीपी पाहिजे. नुसतं तेवढं नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, मखमलाबादचा जो एरिया आहे तो एरियामध्ये तुम्ही ऐकलं असेल डेव्हलपमेंट प्लॅन्स झालं, मोठा इश्यू होता. तेव्हा विनायक दादांना बोलून आम्ही कॉलेजमध्ये एक मिटिंग केली. त्यात शेतकरी पण आले होते, आर्किटेक्ट आले होते आणि तिथे आम्ही याच्यावर चर्चा केली. तर त्यावेळेला तो जो एक प्लॅन इव्हॉल्व्ह झाला होता त्या चर्चेमध्ये, तो माझा प्लॅन नव्हता, सगळ्यांशी इव्हॉल्व्ह होता तो प्लॅन केलेला, की असं होतं की तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्वी करत होता. त्यात काय करायचे की सगळ्यांची जमीन एकत्र करायची, त्याचे तुकडे पाडायचे, त्याच्यावर काय रिझर्वेशन टाकायचे ते टाकायची, काय रस्ते टाकतील ते करायचे आणि मग टोटल जागेच्या समजा तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर 60% जागा उरली तर माझ्याकडे मूळ जेवढी जागा होती त्याच्या 60% प्लॉट मला द्यायची. म्हणजे याच्यात कोणाच्याच एका माणसावर अन्याय होत नाही, सगळी डेव्हलपमेंट होते. तर अशा पद्धतीची जर काही स्कीम करता आली तर ती खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे त्याला आपल्याला तो आणखी टुरिस्ट हब पण होऊ शकतो. सर म्हणजे टुरिस्ट हब असं आहे की आपल्याकडे फॉर्च्युनेटली म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल की गंगेवरती हा फार मोठो, पण गोदावरीच्या तुम्ही एक विचार करा, एवढे तुमच्याकडे पैसे शिवमस्ताची घेतात दर 14 वर्ष काय येतात? तुम्ही 4च फक्त जागा आहेत जिथे शिवमस्त होतो, कुंभमेळा, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ते जे एक अट्रॅक्शन आहे तसं फक्त भारतात इतर 3 ठिकाणी आहे. किती मोठं अट्रॅक्शन आहे, किती मोठी अपॉर्च्युनिटी अट्रॅक्शन. घाट तर सुरेख आहे, तो थोडासा स्वच्छ करावा लागेल. त्यातल्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या, उदाहरणार्थ ते स्पष्टपणे बोलतो, थोडा दुकान लागेल. वस्त्रांतरण गृह म्हणून एक इमारत बांधली ती पहिली पाडली, ती अत्यंत चुकीची बांधली. सूर्यकिरण पण त्यामुळे आणि त्याचा वापरही होत नाही. त्या काळात झाली, ठीक आहे, चूक झाली, आपण म्हणू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरर आहे, ती काढा ना, काढता येईल. असेच काही तेथे चुका झाल्या. तर मध्ये एकदा कॉन्क्रीटीकरण काढलं, कारण चांगलं आहे की कॉन्क्रीटीकरण केल्यामुळे खालून येणारे झरे बंद झाले, ते सुरू झाले. ते करून तुम्ही नदीचा तो सगळा एरिया आहे तो रिवाईव्ह करा, तो पब्लिक करा. मध्ये काही कार्यक्रम झाले होते, काही म्हणजे असे प्रोजेक्ट घेतले होते. मला वाटतं दिवाळीच्या सुमारास त्यांनी काहीतरी गाण्याचे वगैरे कार्यक्रम होतात. हा, असे जर कार्यक्रम तिथे झाले तर लोक तिथे वसंत व्याख्यान आरती पण सुरू झाली, गोदा आरती पण सुरू, गोदा आरती पण सुरू. म्हणजे असे इव्हेंट जर केले तर लोक नदीकडे परत येतील. नाही, पण आपल्याकडे हा एक भाग. दुसरा, आता लोकांना आवडून सुलावाईन हे अट्रॅक्शन आहे. लोक आल्यावर सुलावाईन साठीच येतात, येत नाही. फाळके स्मारक आहे, ते उत्तम करता येईल. आपला पांडवलेणं जे आहे, पांडवलेण्याचा इतिहास फार मोठा आणि महत्वाचा आहे, त्याच्यावर फार लोकांनी काम केलेलं नाही.
किमान पक्षी तुम्ही तिथे एक ऑडिओ फॅसिलिटी तयार करा की तुम्हाला जायचं ना बघायला, त्याचा इतिहास घ्या, तसा ऑडिओ तयार करा, लोकांना गेल्यावर ते काना लावून बघता येतील. नाही, याच्यात मी दोन गोष्टी मला असं लक्षात येतं की आपल्याकडे जर आपण युके मध्ये जसं लंडन सिटीमध्ये प्रॉपर कॅनल ट्रान्सपोर्ट आहे, हो, तसं जर एक ट्रान्सपोर्ट आपल्या रिव्हर साईडला झालं करता येईल. त्याचं एक होईल. आणि सेकंडली आपल्या आजूबाजूला असलेले जे डोंगर आहेत, म्हणजे केव्ज आहेत, काही डोंगर आहे, काही चांगल्या चांगल्या स्पॉट्स आहेत, हे जर इंटरकनेक्ट केलं तर या इंटरकनेक्शन मध्ये टुरिस्ट म्हणून आपण डेव्हलप होऊ. खूप मोठं. पण मग यासाठी व्हिजनरी ऍक्शन नेमकी जी आहे ती झाली पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, वरून टॉप डाऊन अप्रोच जो आहे ना, हो. तो कधीच का होणार नाही. तो खालून रूट्स मधून या. आता तुम्हाला दुसरी गंमत सांगतो. पूर्वी झाले 20 एक वर्षापूर्वी मी आणि माझे काही विद्यार्थी, त्यातले मग काही नंतर शिकवायला पण लागले, आम्ही म्हटलं की बाकी आपण सगळीकडे गेलो की तिथे हेरिटेज वॉक असतो, आपल्या इथे का नाही. मग आम्ही एक हेरिटेज वॉक डिझाईन केला. वा. आणि असंख्य वेळा तो वॉक फ्री आमचे लोक जाऊन करतात. हेरिटेज कोणाला बघायचं आहे त्यांना नाशिक आम्ही दाखवतो. त्याचे 3 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा तो सर 2 तासाचा आहे, जो सुंदर नारायण मंदिरापासून सुरू होतो आणि नदीतून फिरून मी मगाशी सुरुवातीला हिस्ट्री विषयी बोललो, शहर कसं, त्यातला काही भाग त्याच्यात येतो. तो करत करत बुधा हळवायापाशी थांबतो. हा आम्ही म्हणजे मी स्वतःच किमान 100 वेळा केलं. जुनं नाशिक नाही, घाट बेसिकली घाट. दुसरं जे आहे त्याच्यात तो पुढे जातो, तो जुन्या नाशकात जाऊन टेक वगैरे, तो आर्किटेक्चर आहे. आणि तिसरा जो आहे केलेला तो नाशिकच्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा आहे. तर तिथे आम्ही स्वतः जाऊ शकत नाही, पण आम्ही ती माहिती देऊ शकतो तुम्हाला कुठे कुठे जायचं. 20-25 गड आहेत आपल्या अवतीभोवती, लोकांना माहिती नाही. सगळ्यात जास्त गड. आणि माझ्या बऱ्याच स्टुडंट्सनी, आता एक माझे तो सूर्यवंशी म्हणून एक विद्यार्थी आहे, त्यांनी रामशेजचं काम केलं, सगळं स्टडी केला. लोक करतात म्हणजे आउट ऑफ इंटरेस्ट करतात. त्याला जर उद्या म्हटलं रामशेज दाखवायला चल, तर तू कधी येईल आणि तो दाखवेल. पण ह्या सगळ्या पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या इंडिपेंडेंटली लोक करतायत इंडिव्हिज्युअल लेवलला. त्यांना कुठेतरी वगैरे असे ग्रुप पण आहेत सपोर्ट, पण त्याला कुठेतरी एक ऑर्गनायझेशनल सपोर्ट, आणि तो मला वाटतं महानगरपालिका देऊ शकते. तो जर त्यांनी केला ते खूप चांगलं होईल, लोक आपोआप येतील. आणि तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. तुम्ही काशीला एवढं गेला होता का? तुम्ही ते सगळं नवीन केलं, किती चांगलं केलं. कॉरिडॉर केला नाही, मुख्य म्हणजे मंदिराचं सगळं जे काम केलं, किती अडचणी होत्या, पण पॉलिटिकल विल असल्यावर ते सहज शक्य झालं. इथे जर कोणी पॉलिटिकल विल दाखवला तर नाशिकमध्ये कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्याचं चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रेझेंटेशन करताय. काय होतं की IAS अधिकाऱ्यावर ही गोष्ट सोडली. IAS अधिकाऱ्यांच्या विषयी माझं वाईट मत नाही, पण IAS अधिकारी हा सर्वज्ञ असू शकत नाही. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला पुढे सगळे घाट बांधले, आंघोळी तिथे करते, माहिती ना तुम्हाला हा किस्सा. आता गंमत अशी आहे की जिथे ज्या स्ट्रेच मध्ये नदी दक्षिणेकडे वळते तेवढ्याच भागामध्ये लोकांना आंघोळ करायची असते. तुम्ही किती 2 किलोमीटर पुढे बांधणार घाट, कोणी तिथे गेलो नाही, त्यांना तिथेच जायचं. ते वाया घेण्यासाठी म्हणजे थोडक्यात डिटेल अभ्यास करून न करता कुठल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्याला वाटतं म्हणून एखादी गोष्ट जर केली तर ती सक्सेसफुल होत नाही. इट हॅज टू कम फ्रॉम द रूट्स, फ्रॉम विदिन, तर ते होऊ शकतं. आता याच्याच अनुषंगाने हा एक आणखी महत्वाचा प्रश्न येतो की आपल्याकडे जसं आता तुम्ही म्हटलात की घाट आहेत, हिस्टॉरिकल स्पेसेस आहेत, आणि याला जोडीला आता मॉडर्न आर्किटेक्चरल हे पण आलेलं आहेत, इमारती किंवा इतर आलेले, यांचं तुम्ही इंटरबॅलन्स कसं, या दोघांचं समन्वय काय सांगू? 2 पद्धतीच्या इमारती नवीन, काही आहेत पब्लिक बिल्डिंग्स. पब्लिक बिल्डिंग्स म्हणजे उदाहरणार्थ नाशिक महानगरपालिकेचं ऑफिस ही एक उत्तम बांधलेली प्रशासकीय इमारत आहे. ती मला अभिमानाने मित्राला दाखवायला आवडेल, अरे काय सुंदर बांधली बघ चल. पण अशा दुर्दैवानी इमारती फार. दुसरी आहे प्रायव्हेट रेसिडेन्सेस किंवा प्रायव्हेट घर किंवा रेसिडेन्शियल. दुर्दैवाने आपल्याकडे रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये काही फार बघण्यासारखं कुठे नाही, आणि जे आहे ते पटकन ऍक्सेसिबल नाही. कारण असं नाही, एखाद्या माणसाने जर एखादं चांगलं घर बांधलं असतं तो काही लोकांना दाखवायला तयार होत नाही पटकन, तर लोक सारखी घरीच येतील. खरं. तर त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की एक इंडिव्हिज्युअल बंगला किंवा एक इंडिव्हिज्युअल घर
एक इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट यापेक्षा सुद्धा एखादी लोकॅलिटी जी असते ती किती चांगली डेव्हलप केलेली आहे त्याला खूप महत्व आहे. कारण बिल्डिंग फक्त चांगली असून उपयोग नाही. फुटपाथ पाहिजे समोरची चांगली, झाडं चांगली पाहिजे, गार्डन स्वच्छता पाहिजे. ह्या ज्या गोष्टी असल्या की म्हणजे आमचे लँडस्केप शिकवणारे फार जुने टीचर होते जे मध्ये ब्रह्मे म्हणून 68-69ची गोष्ट. ते म्हणायचे की पहिली लँडस्केप डिझाईन वेगळं करायला लागत नाही म्हणे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा परसदार जो आहे तो झाडू घेऊन स्वच्छ फक्त झाडा की ते आपोआप सुंदर दिसायला. आम्ही काय अजून चांगलं नेचर करणार? जे नेचर मी स्वतःच इतकं सुंदर आहे त्याला तुम्ही अजून काय सुंदर. तर तसा थोडासा भाग आहे स्वच्छता चांगली ठेवणं. आणि चांगली लोकॅलिटी म्हणण्यापेक्षा मी त्याला एक दुसरा शब्द वापरतो, हॅपी लोकॅलिटी. नुसतं चांगलं सगळं असून उपयोग नाही. तिथे राहणारा माणूस हा आनंदी पण असला पाहिजे, ती लोकॅलिटी पण हॅपी असली पाहिजे. म्हणजे कित्येक वेळा तुम्ही बघाल, आणि साधं उदाहरण आहे, हे फार म्हणजे घसपिटं उदाहरण लोक देतात. पूर्वी मुंबईच्या चाळींमध्ये किती छान वातावरण असायचं, आनंदी लोक होते. त्यांचं काही आयुष्य वाईट होतं का? 2 छोट्या खोल्या आनंदात राहिले लोक, चांगले वाढले, त्यांच्यावर संस्कार चांगले. मग त्याच्यामध्ये कुठे तुम्ही आर्किटेक्चरल सौंदर्य वगैरे कुठे नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे बऱ्याचशा वेळेला एखादी कम्युनिटी लोकॅलिटी ही चांगली असण्यामध्ये तिथल्या इमारतींच्या बरोबर तिथे राहणाऱ्या लोकांचा मानसिकता एकमेकांची कशी वागतात, कसे राहतात. शेवटी चाळीमध्ये ते होतच. संवाद झाला की स्ट्रेस कमी झाला की आनंद जास्त. तर तो संवाद कुठेतरी गेलाय. दुसरं काय आहे की मी सुरुवातीला म्हटलं की माझ्या शहराचं काहीतरी एक चेहरा आहे, नाशिक आहे, त्याचा हा चेहरा आहे. तो चेहरा कुठेतरी आता त्याला एक माझा आवडता शब्द आहे, मॅकडोनल्डायझेशन ऑफ द सिटी. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तिथे तो तुम्हाला ते डॉमिनो, ते मॅकडोनल्ड आणि ते अमुक आणि ते तमुक ही 4 दुकानं दिसतात, ती एकासारखी असतात. ती वाईट नाहीये, त्याची गरज पण आहे. पण तुम्ही कुठल्या शहरात आहात त्या शहराचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. म्हणजे तुमचं शहर जे आहे ते नाशिक मध्ये आहात तुम्ही का आग्र्यामध्ये आहात का याच्यात ओझरखेडला आहात हे कळतच नाही. कारण सगळीकडची शहरं सारखी दिसायला लागली, कारण तेच आहे सगळी. म्हणजे त्या शहरांची स्वतःची ओळख शेवटपर्यंत पुसली जाऊ नये. चेहरा ती डेव्हलप होऊ देत, तिच्यामध्ये सुधारणा होऊ देत. ती तू व्हायलाच पाहिजे, पण ती होत असताना चेहरा बदलायला आणि तोही सांस्कृतिक चेहरा बदलला हे तुम्ही म्हटला. मग याच्या अनुषंगाने एक शेवटचा पुन्हा एक प्रश्न मी विचारतो. मग आता फ्युचरमध्ये ह्या आर्किटेक्चरल प्लॅनिंग मध्ये, कारण तुम्ही त्याच्यातले आता ज्येष्ठ म्हणजे तुम्ही प्रेसिडेंट राहिलेला, तुमच्याकडून खूपसे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, या सगळ्यांना तुम्ही हे विजन नक्कीच दिलं असेल. परंतु ह्या सगळ्या विजनरी याच्यामधून तुम्हाला फ्युचरमध्ये या सगळ्या लोकांकडनं या सिटीमध्ये आपल्याला काही कॉन्ट्रीब्युट करताना नेमकं काय एक्सपेक्टेशन्स असेल? 3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे आपला धंदा हा धंदा नाहीये, व्यवसाय आहे. त्याचा धंदा होऊ न दे, ही पहिली गोष्ट. ती करत असताना काय होतं की हल्ली कॉम्प्रोमाइजेस लोक फार करायला. म्हणजे आपण ज्याला म्हणू की एथिक्स जी आहे ती विसरायला. ती एथिक्स पाळावी अशी माझी पहिली किमान अपेक्षा. आणि ती फक्त आर्किटेक्ट्स कडून नाही, सगळ्या माणसं ती एथिक्स जर पाळली ना तर निम्मी लढाई तुम्ही जिंकता. दुसरी अपेक्षा अशी आहे की मी ते मगाशीच म्हटलं तुम्हाला की आपण शहराच्या डेव्हलपमेंटचे ट्रस्टी आहोत. आपल्याला क्लायंट पैसे देतो म्हणून तो जे सांगतो ते मी करणार नाही. जे शहराच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते मी करेन. माय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज टवर्ड्स माय कंट्री, टवर्ड्स द एन्व्हायरमेंट, टवर्ड्स इम्प्लिमेंटिंग व्हॉट एव्हर इज लीगल. कायद्यात जे लिहिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही माझ्या पहिल्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कम्प्लायन्स विथ रूल्स. आणि मग चौथी रिस्पॉन्सिबिलिटी क्लायंटची, कारण तो मला फी देतो, त्याचं काम करतो. पण या तिघांना मी कॉम्प्रोमाइज करून जर काम केलं तर मी बरोबर करत नाहीये काम. ही दुसरी अपेक्षा आहे. आणि तिसरी सगळ्यात अगदी सोपी अपेक्षा अशी आहे की मी नाशिकमध्ये जर बांधकाम करीन तर ते नाशिक मधलं पाहिजे. मी मुंबईत जर मला काम मिळालं तर ते मुंबईतली बिल्डिंग वाटली पाहिजे. आणि मी जर एखाद्या छोट्या गावामध्ये जाऊन काम केलं, मी ओझरमध्ये काम करत असलो तर ते ओझर सारखं वाटलं पाहिजे, ओझरच्या सारखं वाटलं. ग्रामीण नाही म्हणणार मी, तिथे सुद्धा त्याचं फील आलं पाहिजे. म्हणजे आता मी सगळं धुळ्याला जाऊन काम केलं तर मी पहिल्यांदा धुळं गाव बघितलं पाहिजे.
मूळ गाव कसं होतं, धुळ्यामध्ये कशा इमारती आहेत, म्हणजे तिथे लोक कल्चर शिकतात. म्हणजे ती इमारत ही फक्त एक ऑब्जेक्ट नाहीये, इमारत ही सुद्धा त्या तिथल्या सगळ्या कल्चरल मेन्यूचा एक भाग आहे का, याचा विचार केला. या 3 गोष्टी आर्किटेक्टने कराव्या अशी माझी अपेक्षा आहे. सर मनापासून धन्यवाद. आपण आता बघितलं असेल की प्रख्यात आणि ज्येष्ठ वास्तुविशारद आर्किटेक्चरल डॉक्टर विजय सोनी आपल्या बरोबर आहेत होते, आणि यांचे विचार म्हणजे या नाशिक शहरातल्या गंगेपासून सांस्कृतिक वारसा जपत अगदी सुलाबाईंचा उल्लेख करून नवीन असलेल्या जनरेशनला सुद्धा त्यांनाही न्याय मिळावा, म्हणजे भूतकाळातल्या सगळ्या सांस्कृतिक वारशांचं जडणघडण करत नवीन येणाऱ्या पिढीने स्वतःचंही अस्तित्व ठेवावं, पण जुन्या खाणाखुणा ज्या आहेत, जुन्या अस्तित्वाच्या खाणाखुणा कुठेही मिटू न देता त्याच्यावरती कुठल्याही नवीन गोष्टींचं अतिक्रमण न करता जर डेव्हलप केलं तर नाशिकचा हा मूळ जो चेहरा आहे, नाशिकचं जे मूळ सांस्कृतिक वारसा आहे, हा निश्चितपणे पुढे जाईल अशी आशा त्यांनी आपणा सर्वांकडे व्यक्त केली. मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा निश्चित त्यांना भेटून त्यांचे विचार ऐकायला आवडलेले आहेत, किंबहुना आवडतीलच. मी आतुरतेने वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची, येणाऱ्या तुमच्याकडनं मेल्स आणि मेसेजेसची, जेणेकरून माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये मी आणखी एका नव्या विषयाला, आणखी एका नव्या व्यक्तीला तुमच्या पुढे प्रेझेंट करू शकेल. तोपर्यंत धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने, और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.